जातला अंगार जिवंत आहे. भीमा, तुझ्यात काळ जातला अंगार जिवंत आहे. शब्दांनीच पेटवल्या मशाली मानवतेचा आज प्रचार जिवंत आहे. असेल हे शस्त्रधारी अंधकार अत्याचाराचा, पण अन्यायाविरुद्ध बंड करून उठतो हा उच्चार जय भीम आहे, म्हणून जय भीम. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी आम्हाला 2500 वर्षांपूर्वी सांगितलं की न जज्जे वसुलो भूतो न जज्जे भूत घमंडो, घमंडे वसुलो घमंडे न भूत घमंडो. म्हणजे माणूस कुठे जन्माला आलाय, कुठल्या कुळात जन्माला आलाय यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. हे आम्हाला 2500 वर्षांपूर्वी सांगणारे तथागत भगवान बुद्ध. सर्वव्यापी जगतपिता तयाची नको ती मध्यस्थी, कर्मकांड बुवाबाजी धर्मांधता. खऱ्या अर्थाने या सगळ्यांना विरोध करून जाती आणि धर्मांध लोकांच्या विरोधात बंड पुकारणारे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे सांगत या अंधारात जात पडलेल्या समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. जग बदल घालून निघावं, जग बदल घालून निघावं, सांगून गेले माझं भीमराव. अरे गुलामगिरीच्या या चिखलात करून तू न बसलाय रावत, अंगात छाडून निघ बाहेर, कर गुलामगिरीवर वार, कर गुलामगिरीवर वार. असे म्हणत या अंधारात जात पडलेल्या समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे तुमचे आमचे या महाराष्ट्राचे रत्न, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, निष्ठाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी, या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या एका स्त्रीमुळे महिलांचं प्रमाण इथे एवढा मोठा उपस्थित आहे आणि मी इथे उभं राहून बोलू शकते, ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे आद्यजनक राजश्री शाहू महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. ज्या ज्या महापुरुषांनी या भारतासाठी आपली काया झिजवली ते सर्व महापुरुष. मागे हा कोरोनाचा काळ येऊन गेला तेव्हा इथल्या लोकांना समजलं की अस्पृश्यता काय असते, अनटचेबिलिटी. एकमेकाला हात लावायला लोक घाबरायचे. ही परिस्थिती 2-3 वर्ष सहन नाही करू शकले लोक, आणि हीच परिस्थिती आमच्या पिढ्यानपिढ्यांनी सहन केलेली आहे. कोरोनाची पहिली लस आली तरीही कोरोना गेला नाही, कोरोनाची दुसरी लस आली तरीही कोरोना गेला नाही, मग बूस्टर डोस आला तरीही कोरोना गेला नाही. पण आमच्यातली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, आमच्यातली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी 14 एप्रिलला या जगामध्ये एक लस जन्माला आली. त्या लसीचं नाव म्हणजे मी त्यांना भारतरत्न म्हणणार नाही, कारण की भारतरत्न आतापर्यंत 49 लोकांना दिलाय. 49 भारतरत्न दिलाय. नानाजी देशमुखांना नाव ऐकलंय, कार्य माहित आहे नाही, त्यांना भारतरत्न दिलाय. आणि 48वा भारतरत्न दिलाय भूपेन हजारिका, नाव ऐकलंय, कार्य गाव कोणतं आहे, पुणे, दिल्ली, बीड, परभणी, नाही. तर यांना भारतरत्न दिलाय. आणि जर एखाद्या व्यक्तीला भारतरत्न दिला असेल आणि तो इथल्या भारतातल्या लेकरांना म्हणत असेल की ड्रीम11 जंगली रमी प्याऊ ना महाराज, मग त्याच्या तुला भारतरत्न दिलाय आणि त्याच्यासोबत माझ्या बापाला भारतरत्न दिला असेल, तर मग त्या सचिन तेंडुलकर सोबत माझ्या बापाची बराबरी कधीच होऊ शकत नाही. म्हणून मी त्यांना विश्वरत्न म्हणेन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी जन्माला आले, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, तो दिवस आज ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी बाबासाहेबांनी विद्यार्थी म्हणून शाळेत पहिलं पाऊल टाकलं, तो दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली, तो दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण कंप्लीट केलं आणि वकिली व्यवसायामध्ये सुरुवात केली, तो दिवस लॉयर्स डे म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली, तो दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या प्रयत्नातून या देशाचं संविधान निर्माण केलं, तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाचा निरोप घेतला, तो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, परत चौदार तळ्याचाही सत्याग्रह केला. एक जणांनी खूप छान लिहिलंय
की बिस्लरीच्या पाण्यानं माझी तहानी कधी भागलीच नसती. बिस्लरीच्या पाण्यानं माझी तहानी कधी भागलीच नसती, कारण वर्ण व्यवस्थेने ती माझ्यापर्यंत कधी पोहोचूच दिली नसती. जर का संघर्ष केला नसता बाभिमाने त्या चवदार तळ्याचा, जर का संघर्ष केला नसता बाभिमाने त्या चवदार तळ्याचा, तुम्हाला न मला पाण्याची चव कधीच कळाली नसती. पोटासाठी एका घोटासाठी आम्हाला आयुष्यभर जुरावं लागलं असतं. जर का ओंजळ तुझी भरली नसती तर आजही आम्हाला पाण्या वाचून मरावं लागलं असतं. थकलेल्या कोसळत्या मनाला तू आधार असा देऊन गेलास, थकलेल्या कोसळत्या मनाला तू आधार असा देऊन गेलास. पिऊन तळाचं बाभिमा तू पाणी आमची जिंदगीच चवदार करून गेलास, आमची जिंदगीच चवदार करून गेलास. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढं काही केलेलं आहे, तरी आपल्यातलीच काही लोक म्हणतात काय केले होते त्याने फक्त एवढंच केलंय की ज्या डोळ्यांना गुलामगिरीचा काळा अंधार जात होता त्या डोळ्यांना स्वातंत्र्याचं न दाखवलंय. त्याने फक्त एवढंच केलंय, त्याने फक्त एवढंच केलंय की जो समाज शेकडो गुलामगिरीच्या साखळदंडामध्ये जखडलेला होता, त्या साखळदंडांवरती वार केलाय त्याने, त्याच्या बुद्धीच्या बलात डब्बाहून आणि मुक्त केलंय. त्यांना फक्त एवढंच केलंय. त्याने काय केले हो? त्याने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून एक ज्ञानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची घोषणा केली आहे. त्याने काय केले हो? त्याने उद्याही त्याच्या लेकरांवरती गुलामगिरीचा काळा अंधार पडू नये म्हणून स्वातंत्र्याचं असं एवढं मोठं पांघरुण बनवून ठेवलंय, ते कधीच कोणीच खेचू शकणार नाही. त्याचं नाव आहे संविधान. त्याने दिलाय श्वास, त्याने दिला आत्मविश्वास, त्याने दिला आत्मभान, त्याने दिलाय जगण्याचा हक्क, त्याने दिलाय एक बोट ज्याला निळी शाही लागल्याशिवाय हा समाज घडू शकत नाही. फक्त एवढंच केलंय त्याने. नामदेव ढसाळ खूप छान म्हणतात की आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे, आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि मरणे, हे शब्द आणि ही जीव, हे सुख आणि हे दुःख, ही भूक आणि तहान, सर्व पुण्याई तुझीच आहे, सर्व पुण्याई तुझीच आहे. अहो अन्न वस्त्र निवारा काय घेऊन बसलाय, घेतो तो श्वास सुद्धा त्याची देण आहे. श्वास सुद्धा. आज सोशल मीडियावरती चालू आहे की मनुस्मृती जाळणाऱ्याने जर मनुस्मृती वाचली असती तर तो जाळूच शकला नसता. आज बरेच लोक म्हणतात बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली. मला जर कोणी माझं पुस्तक मागितलं तर मला माझे प्राण मागितल्यासारखं वाटतं असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाकरी आणि पुस्तक यातील जर कोणी मला एक निवडायला सांगितलं तर मी आधी पुस्तक निवडेल असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकांनी बायकांसाठी ताजमहल बांधली पण पुस्तकांसाठी राजगृह बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एखादं पुस्तक जाळत असतील तर विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल. आणि आज आपल्या देशामध्ये अंधश्रद्धाचं प्रमाण खूप वाढत चाललंय. आताचीच तुम्हाला माहित असेल, आताचीच बातमी आहे की ताजच प्रकरण आहे ते म्हणतात ते काय खोटं नाही. वृक्ष तिथे छायन बुवा तिथं बाया, ते म्हणतात ते काय खोटं नाही. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात खूप छान म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी राख डोळे झाकुनी करती पाप, तुका म्हणे सांगू किती सांडू तयाची संगती. म्हणजे लोकांस सांगे ब्रह्मज्ञानी स्वतः कोरडे पाषाण. मुलींना म्हणे लग्नामध्ये ग्रंथ देऊ नका, भांडी देऊ नका, तिला संविधान द्या. अगं ज्या पदराखाली कित्येक अशा क्रिमिनल्सला छाया दिली आणि त्याच पदराने त्या महाराजाचे पाय पुसते तू. आणि म्हणजे तिने तिच्या स्वतःच्या पदाचा आणि पदराचा चांगलाच गैरवापर केलेला आहे. महाराष्ट्राची खरात फाईल आता बाहेर आलेली आहे. तर धार्मिक होण्यापेक्षा शिक्षित होणं किती गरजेचं आहे. आपल्या महिलेला शिकवा की खऱ्या अर्थाने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, तुमच्यावरील सगळे अन्याय दूर करणारे, तुम्हाला अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज जर आपल्या महिलेच्या अंगात येत असेल, पुरुषांनो, आज जर आपल्या महिलेच्या अंगात येत असेल तर घरीच लिंबाच्या भोकाने तिच्या अंगातलं भूत काढा, पण तिला कोणत्याच भोंदूबाबाच्या नादी लावू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर आपण मस्तकात घेतले तर कधीच कोणापुढेच नतमस्तक होण्याची गरज आपल्याला पडणार नाही, कधीच पडणार नाही. आज जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या शेजारच्या घरी एक टीव्ही आणला होता. मग मी गेले तर टीव्ही बघायला त्या बाईच्या घरी. मला बघून चालू असलेला टीव्ही त्या बाईनं मला बघून बंद केला. मी म्हणलं मावशी लावा की टीव्ही. ती म्हणली मला, तिनं घरात गेली 2 पोते कंस माझ्या समोर आणून टाकली आणि म्हणली हे कंस सोल, मक्याची कंस सोल, मग मी टीव्ही लावते.
मग मी मक्याची कसं सोलत सोलत टीव्ही बघायला लागले आणि तिथं टीव्ही मध्ये आला होता कृष्णाची मालिका आणि मला तो लय आवडायला लागला. मी भक्तच झाले त्याची. म्हणजे त्याची गंमत अशी होती की त्याच्या हातामध्ये एक चक्र असायचं आणि ते फिरत फिरत जायचं आणि सगळ्या अशा दुश्मनांची अशी मुंडकी छाटायचं राक्षसांची. ते बघायला लय भारी वाटायचं. एक दिवस तर गंमतच झाली. त्या श्रीकृष्णाने एका असं बोटावरती अख्खा डोंगरच उचलला. म्हणजे तेव्हापासून मी मला देव असाव तर असा, देव असाव तर असाच. मी भक्तच झाले, फॅन अगदी. आणि म्हणलं दारात रांगोळी, घरात रांगोळी, रांगोळी दारात कृष्ण, घरात कृष्ण, रांगोळीमध्ये कृष्ण, हातावर कृष्ण, दप्तरात कृष्ण, वहीवर कृष्ण, पुस्तकात कृष्ण. पण जशी जशी मान पुस्तकामध्ये खाली जाऊ लागली, वाचून वाचून शहाणपण यायला लागलं, तसं माझ्या लक्षात आलं की एकीकडे एका बोटावरती अख्खा डोंगर उचलणारा श्रीकृष्ण श्रेष्ठ असेल सुद्धा, पण एका पेनाच्या टोकावर शाहीच्या जोरावर या भारताचं संविधान लिहून अखंड भारताला उचलून धरणारा आंबेडकर माझ्या जास्त काळजाच्या जवळ गेला. आज जी परिस्थिती आपल्या समाजामध्ये चालू आहे, ती परिस्थिती पाहण्यासाठी बाबासाहेब हवे होते की बाबा तू हवा होताच आजची परिस्थिती बघायला. स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्याला घरात देव पुसताना बघायला. तू हा समाज एवढा कष्टानं परिश्रमानं घडवलास, मोठा केलास. आज हाच समाज तुमचा नाही राहिलाय बाबा. तुम्ही दिलेल्या मार्गाकडे न जाता आज हाच समाज भलतीकडेच जाऊ लागलाय. तुम्ही सांगितलं होतं शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, पण आज हाच समाज शिक्षणाकडे दुर्लक्ष करून फक्त अंधश्रद्धेमध्ये गुंतून राहिलाय बाबा. तुम्ही दिलेल्या मार्गाकडे नाही जात तो आता. आज समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ही परिस्थिती पाहून म्हणावं की नको वाटतंय की भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढं सगळं सहन केलंय. त्याला पाण्याच्या माठाला हात लावलेला जात नव्हता. वर्गाच्या बाहेर आज आपण जिथे चपला सोडतो तिथे त्यांना बसवलं गेलं जात होतं. स्वतःची 4 लेकरं गमावली त्यांना तुमच्या आमच्यासाठी. स्वतःची 4 लेकरं, तरी त्यांनी शिक्षण घेतलं आणि आम्हाला घडवलंय त्यांनी. म्हणून आज बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. वामनदादा खूप छान सांगतात की भिकारी होऊन मी दारी तुझा दान मागावे, भिकारी होऊन मी दारी तुझा दान मागावे, उपाशी कोटी तयांची भूक भागावी, पशासाठी भीमा तुझेकडचे ज्ञान मागावे. तुझी श्रद्धा, तुझी निष्ठा, तुझी जीवन, तुझी श्रद्धा, तुझी निष्ठा भीमावरची नसावी नाटकी, वामन खरे बलिदान मागावे. शेवटी मी एवढंच म्हणेन की बेईमानीच्या दुनियेत घरीमानीचे बांधणे निघालो आम्ही. बेईमानीच्या दुनियेत घरीमानीचे बांधणे निघालो आम्ही. विस्कटलेले नगर मानवतेचे पुन्हा साधण्या निघालो आम्ही. अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा, अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा, वेचण्या त्यागाच्या चांदण्या निघालो आम्ही. मानवतेच्या हर एक लढ्याची वंदना तुला, मानवतेच्या अविरत लढ्याची वंदना तुला, समानतेच्या प्रांजळ सड्यांची वंदना तुला. भीमा या निष्ठावान पिढ्यांची वंदना तुला, या निष्ठावान पिढ्यांची वंदना तुला. शेवटी एकदा जोरदार घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जरा आवाज येऊ द्या. बाबासाहेबांची जयंती आहे आज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा जय भीम, जय प्रबुद्ध भारत.